मराठवाड्यातला दुसरा मोठा जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याकडे पाहिलं जातं। नांदेड या गावातून देशाला गृहमंत्री आणि राज्याला मुख्यमंत्री मिळाले। छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ पर्यटकांची गर्दी याच नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळते। नांदेडमधल्या गुरुद्वारात देश विदेशातून भाविक दर्शनासाठी येतात। त्याच नांदेड शहराची लोकसंख्या 8 लाखांपेक्षा अधिक असून नांदेड महापालिकेच्या कारभारावर मात्र नागरिक असमाधानी आहेत। पाहुयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट। नांदेड मराठवाड्यातील प्रमुख शहरांपैकी एक। गोदावरीच्या काठावर वसलेलं हे शहर ऐतिहासिक, धार्मिक आणि मोठा राजकीय वारसा लाभलेलं नांदेड शहर। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं हे शहर। शीख धर्मासाठी असलेल्या पवित्र स्थानांपैकी एक असलेलं नांदेड, अशी ही नांदेडची ओळख आहे। आता इतकी मोठी ओळख असलेल्या नांदेडमध्ये सध्या मात्र वाहतूक कोंडी, दूषित पाणी आणि अर्धवट अवस्थेतले प्रकल्प। गोदावरी नदीत थेट ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं। आणि हेच दूषित पाणी नांदेडकरांना प्यावं लागतंय। त्यामुळे शहराचं आरोग्यच धोक्यात आलंय। शुद्ध पाणी नांदेडला मिळत नाही आजही। ही मोठी समस्या आहे। आत्तासुद्धा पाण्याची नळं आणि नाल्या ह्या एकत्र जातात आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणी नळं फुटलेली आहेत आणि त्याच्यामुळं गटारातलं पाणीसुद्धा मिसळलं जातं आणि अशुद्ध पाणी नांदेडला मिळत राहतं। म्हणून नांदेडला नेहमीसाठी टायफॉईड, इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिस जसा कावीळ असे आजार, नेहमी उलट्या संडासचे प्रकार हे नेहमी होत राहतात। ही एक मोठी समस्या नांदेड शहराला आहे। फक्त आरोग्यच धोक्यात आलंय असं नाहीये, तर शहरातील बाजारपेठाही धोक्यात आल्यात आणि त्याला कारण ठरतंय अरुंद रस्ते आणि फेरीवाल्यांमुळे झालेली वाहतूक कोंडी। सध्या महानगरपालिकेने कमीत कमी इथं रस्त्यावर थांबलेल्या गाड्यांकडे पण लक्ष दिलं ना, तर त्यामुळे कमीत कमी लोकांच्या गाड्या येण्या जाण्यासाठी, रहदारीसाठी खूप मोठी मदत होईल। का एक ही प्रॉब्लम है कि कैसा ये अब मेरी इधर शॉप है तो इधर कैसा गाड़ी लगाने को पार्किंग रहता नहीं है, लोग आड़ी टेढ़ी गाड़ी किधर भी लगा देते हैं, तो उससे फिर लोग कैसा आधे लोग रोड पे चलते, गाड़ी चलने को जगह ही नहीं रहती है, तो बहुत तकलीफ होती है हमें। आणि नांदेड जिल्ह्याच्या राजकारणी लोकांचं आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत ते खूप मोठी माणसं आहेत, पण त्यांचं शहराकडे लक्ष फार कमी आहे असं माझं मत आहे। आणि शहर हे बकाल झाल्यासारखं आहे। आता जरा इथल्या स्टेडियमचीच अवस्था बघा। $70 कोटींचा निधी, पण फक्त स्टेडियम नावापुरतच तयार झालाय। मैं 5 साल से खेल रहा हूँ यहाँ नांदेड़ के स्टेडियम में। अंडर 19, अंडर 16, ये अंडर 23 का मैचेस चल रहे, सिलेक्शन मैचेस। 2 मैचेस हो गए हैं अभी 1 मैचेस बाकी है NDCA का। ये रेंट पे देते हैं सर में स्टेडियम, महानगरपालिका खुद से नहीं देती। इतक्या सगळ्या समस्या असलेल्या नांदेडकरांचे प्रश्न आम्ही मनपा आयुक्तांसमोरही मांडले, तर त्यांनी काय उत्तर दिली आहेत तीही पहा। मध्ये शहरातील जे नाले मिसळत आहेत, तर त्यासाठी महापालिकेनं गुरुत्वागद्दीच्या वेळी जी NRW लाईन टाकलेली होती ती काही प्रमाणामध्ये ब्लॉकेज झालेली आहे आणि कार्यरत नाही आहे। त्यामुळं आपण अमृत 2 योजनेमध्ये जवळपास 4.8 किलोमीटर नदीला पॅरलली लाईन टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे। त्यामधील जवळपास 3 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि येत्या 30 मार्चपर्यंत आपण शहरातील 13 नाले जे आहेत ते नदीमध्ये मिसळण्यापासून रोखणार आहोत। या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला लो लाईंग एरियामध्ये पाणी साचलेलं दिसणार नाही याची महापालिका दक्षता घेत आहे। 2022 मध्ये नांदेड महानगरपालिकेची निवडणूक होणं अपेक्षित होतं, पण राज्यातल्या इतर महानगरपालिकांप्रमाणेच इथंही निवडणूक रखडली
आणि तिकडे समस्यांचा डोंगर वाढू लागला. राजकीय दृष्ट्या मराठवाड्यातील पॉवरफुल शहर, पण इथला विकास फक्त भाषणांपुरताच दिसतोय. वाहतूक कोंडी, दूषित पाणी, रखडलेले प्रकल्प आणि अस्वच्छता यावर तोडगा कधी निघणार हा प्रश्न सध्या स्थानिकांना पडलाय. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.